ज्या एका गाण्याने सर्वांना भुरळ घातलेली आहे आणि जे दर वेळेला आपल्याला वारंवार ऐकवलं जातं, ने मजसी ने परत मातृभूमीला. 1906 साली सावरकर ज्यावेळेला लंडनमध्ये शिकत होते त्यावेळेला त्यांचा मोठा भाऊ बाबाराव सावरकर यांचा मुलगा वारला, प्रभाकर. आणि त्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर सावरकरांनी त्यांच्या वहिनीला एक पत्र लिहिलं त्यांची शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी. आणि त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं की मी तुझ्यासाठी एक विरहगीत लिहून पाठवतोय. आणि त्यात त्यांनी हे लिहिलं, ने मजसी ने परत मातृभूमीला. त्यांनी मातृभूमी म्हणण्याचं कारण असं की त्या मृत झालेल्या लहान मुलाची आई त्या मातेच्या भूमीला मला घेऊन जा असं मला आज वाटतंय. आणि म्हणून त्यांनी ते अख्खं काव्य त्या ठिकाणी लिहिलं. याचा आणि अंदमानचा संबंध नाही. त्यांनी भारताला कधीही मातृभूमी म्हटलं नाही. ते कायम भारत या देशाला पितृभूमी असंच म्हणत आले, ते पितृभू असंच म्हणत आले. अत्यंत पुरुषसत्ताक मनोवृत्तीची ती व्यक्ती होती. त्यांनी कधीही भारताला भारत माता म्हटलं नाही. त्यांनी कायम पुरुष पितृभूमी असंच म्हटलं. या देशातल्या नागरिकांची व्याख्या ठरवण्यासाठी ज्या वेळेला त्यांनी एक पुस्तक लिहिलं हिंदुत्व नावाचं 1923 साली. आणि मुद्दाम ते सांगण्याची गरज आहे की 1923 साली हा हिंदुत्व शब्द त्यापूर्वी भारतात कधीही वापरात नव्हता. हा 1923 साली त्यांनी जन्माला घातला. आणि त्यांनी जन्माला घातलेल्या या शब्दाच्या पुस्तकामध्ये, हिंदुत्व या पुस्तकामध्ये लिहित असताना ते पुस्तक त्यांनी टोपण नावाने लिहिलं. आणि ते टोपण नाव होतं एक मराठा. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी या देशातल्या नागरिकांची व्याख्या केली, ज्यात त्यांनी असं म्हटलं की हा देश त्याचाच आहे किंवा तोच भारतीय आहे ज्याची पुण्यभूमी आणि पितृभूमी भारत आहे. म्हणजे त्यांनी ख्रिश्चनांची ही पुण्यभूमी आहे ना, म्हणजे इथली त्यांची मातृभूमी, त्यांची पितृभूमी जरी असली तरी त्यांची पुण्यभूमी ही नाही, कारण त्यांची पुण्यभूमी कुठेतरी दुसरीकडे आहे, भारताच्या बाहेर आहे. मुसलमानांची ही पुण्यभूमी नाही, कारण त्यांचीही पुण्यभूमी कुठेतरी मक्का मदिनाला आहे. बुद्धांची पण ही पुण्यभूमी नाही, कारण त्यांचीही पुण्यभूमी भारताच्या बाहेर आहे. आणि मग हे सगळे भारतीय नाहीत, मग उरलेले जेवढे आहेत ज्यांची ही पुण्यभूमी आहे तेच भारतीय. यात त्यांनी धर्मांतरित मुस्लिमांना किंवा धर्मांतरित ख्रिश्चनांना सुद्धा भारतीय म्हणण्यास नकार दिला, कारण त्यांनी म्हटलं यांनी धर्मांतर जरी केलेलं असलं तरीही यांची आता पुण्यभूमी मात्र भारताच्या बाहेर आहे. त्यामुळे ही भारतीयत्वाची व्याख्या ठरवली. हे पुस्तक टोपण नावाने लिहिलं. आणि टोपण नावाने लिहिण्यामागचं कारण हे की याच्यावरून जर का उद्या प्रचंड आक्रोश निर्माण झाला, जनतेमध्ये रोष निर्माण झाला, तर हे कुठलं तरी मराठ्याने लिहिलं आहे असं सांगून नेहमीच्या सवयीप्रमाणे नामनिराळं व्हायला मोकळे.